दामिनी 11 वडूनगर टीमला. चांगली बॅटिंग केल्यानंतर माघारी परततो यतीश. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने 22 धावा कुठून काढल्या. 22 धावांचं योगदान दिल्यानंतर माघारी परततोय. नवीन फलंदाज बादल मैदानामध्ये. वातावरण फार चांगलं आहे. आदर्शवत परिस्थिती क्रिकेटसाठी भिनारच्या या डीडी ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात थेट प्रक्षेपण देखील आमचं सुरू होत आहे. मला वाटतं झालेलं आहे यवाना. आज प्रथमेश पाटील देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. प्रिन्स मूवीजचे आपलं हार्दिक स्वागत. ओहो, खेळायचं होतं. फाईन लेगला बॉल चाललाय थर्ड मॅनला. रिझल्ट चांगला आहे फलंदाजासाठी. 4 धावा आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 1/31. हर्ष गायकर ऑफिशियल स्कोरर मला माहिती देत आहेत की तिन्ही फलंदाजांनी चौकारानेच अकाउंट ओपन केलेलं आहे आणि तिघे आपण बघितलं तर थोडे नशीबवान ठरलेले आहेत. यानंतरचा सामना असेल सारंगाव 11 सारंगाव विरुद्ध जय हनुमान पोगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्यानंतर कनकादेवी अंजूर विरुद्ध जय बजरंग गोरसई बी असा सामना असेल. चौथा सामना आरसीसी पडगा विरुद्ध कांबा 11 कांबा. 5वा सामना असेल केशव स्मृती टेंबवली विरुद्ध अनंता प्रतिष्ठान सापगाव आणि त्याच्यानंतर अमर 11 कासने विरुद्ध वैदेई 11 जून आंदुरकी. या स्पर्धेसाठी फार मोठं योगदान इंजिनियर माननीय श्री विशू हेमंताबाई वसंत वखारे साहेबांचं आपल्याला लाभलेलं आहे. इंटेरियर डिझायनर, ग्राफिक डिझायनर तसेच मनसे शाखा अध्यक्ष आहेत विशू वखारे साहेब. प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती त्यांच्या माध्यमातून आली. याच दरम्यान बीमर बॉलला दिलाय भिरकावून स्क्वेअर लेग क्षेत्रातून. फिल्डर नाही पोहोचू शकले. बॉल सीमा पार. नो बॉलवर येतोय चौकार. बीमर बॉल. 5 धावा मिळत आहेत. 5 धावांनीची धावसंख्या जाऊन पोहोचली 36 वर. आपण बघतोय स्वर्गीय वसंत कृष्णा वखारे यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आपल्याला मिळालेली आहे विशू वखारे साहेबांच्या माध्यमातून. तसेच स्वर्गीय गजानन कृष्णा वखारे आणि स्वर्गीय मारुती कृष्णा वखारे यांच्या स्मरणार्थ द्वितीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी लाभलेली आहे. स्वर्गीय प्रभाकर अमृत दिवेकर यांच्या स्मरणार्थ तृतीय क्रमांकाची ट्रॉफी. फ्रीहिट बॉल हवेत. चांगला झेल तर स्वीकारला गेलाय परंतु फ्रीहिट असल्या कारणाने फलंदाज बाद होणार नाही. 2 धावा येथे पूर्ण होत आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज वंशला आपण बघतोय. 2 धावांनीची धावसंख्या जाऊन पोहोचली 38 वर. 35 किंवा 35 प्लस एक चांगला टोटल राहिलेला आहे. कालच्या दिवसामध्ये देखील ते बघायला मिळत होतं. ही धावसंख्या सहजासहजी चेस झालेली नाही. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विंग अँड मिस. जोरदार प्रहार करायचा होता. थोडासा फलंदाजापासून दूर टाकलेला बॉल. डॉट बॉल येतोय. मालिकावीराची आकर्षक ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे. स्वर्गीय कृणाली संतोष वखारे आणि स्वर्गीय सोनीबाई बाळाराम वखारे यांच्या स्मरणार्थ इंजिनियर विशू वखारे साहेबांच्या माध्यमातून. त्याबद्दल त्यांचे पुनश्च शतश आभार. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल. हा वाईड आहे. धावसंख्येत पडते भर. धावसंख्या 39. शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. आपण बघतोय दामिनी 11 वडूनगर संघ प्रथम बॅटिंग करत आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. अगदी फुल टॉस बनत होता. यावेळेला ग्लान्स करण्याचा प्रयत्न. लेग बाईकचा इशारा पंच करतायत. थोडंसं अपील झालं होतं मात्र अपील फेटाळले पंचांनी. 1 धाव अवांतर रूपात मिळते. धावसंख्या 40. या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी आपल्याला कूलर लाभलेला आहे. स्वर्गीय तानाजी मारुती राणे यांच्या स्मरणार्थ लवेश नरेश राणे आणि जयेश नरेश राणे यांच्या माध्यमातून. तर त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर यांच्यासाठी देखील कूलर लाभलेले आहेत. लवेश नरेश राणे आणि जयेश नरेश राणे यांच्याकडून स्वर्गीय मारुती भाऊ राणे यांच्या स्मरणार्थ ही पारितोषिक आपल्याला मिळालेली आहेत. त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करीत आहोत आम्ही. तसेच सन्माननीय भगवान भोईर साहेब कासने आणि कुमार अमर भगवान भोईर साहेब कासने यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करीत आहोत.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला, येथे धावचीची संधी आहे आणि यस फलंदाज बाद. वाईड बॉल देखील आहे, 2 धावा तर मिळतील. सर्वात महत्वाची बाब म्हणजे प्रथम क्रमांकाचं जे रोख रकमेचं पारितोषिक आहे ते आपल्याला लाभलेलं आहे. ग्रामीण सम्राट खासदार म्हणून ज्यांची ख्याती आहे, भिवंडी लोकसभेचे खासदार आदरणीय सुरेश म्हात्रे साहेब अर्थात बाळ्या मामा यांच्या माध्यमातून, त्याबद्दल त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सन्मान्य पांडुरंग धर्मा पाटील, धनेश 11 कोकसे संघाचे सर्वेसर्वा आणि ओम साई वाराई अध्यक्ष कोकसे यांच्या माध्यमातून लाभलेले आहे. त्याबद्दल सन्मान्य पांडुरंग धर्मा पाटील साहेबांचे देखील आम्ही जय बजरंग स्पोर्ट्सच्या वतीनं आभार व्यक्त करीत आहोत. क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर होता, फार जास्त अक्रॉस जाऊन स्वीप लगावण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली फलंदाजाने आणि फलंदाज बाद. धावसंख्या 42 असताना हा तिसरा धक्का दामिनी 11 वडूनगर टीमला. शेवटचा बॉल बाकी असेल. नवीन बॅट्समन इंदू मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य सन्मान्य रवी गुळवी यांचं देखील आम्हाला लाभलेलं आहे. तसेच महेश मंत्री BJR यांचं देखील आम्हाला विशेष सहकार्य मिळालेलं आहे. या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. शेवटचा बॉल या इनिंग्स मधला. गोलंदाज वंश सामना करतो इंदू. अक्रॉस द लाईन बॉल चाललाय डीप मिड विकेटला. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान एक धाव पूर्ण केली आहे. फेक चांगली आहे आणि बघायचंय बेल पाडलेलीच नाही विकेट किपरने. 2 धाव मिळत आहेत. खरं तर एकच धाव मिळाली असती, परंतु विकेट किपरचं लक्ष नव्हतं. शेवटच्या बॉलवर 2 धावा, एकूण धावसंख्या 44. आपण लगेच टॉस कडे वळणार आहोत. टार्गेट 45चा असेल दत्तकृपा कशिवली टीम समोर. 3 ओव्हर्स मध्ये 45 बनवायचे आहेत. चला, सारंगाव 11 सारंगावचे कॅप्टन आणि जय हनुमान पोगाव टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये त्वरित या. तेथे आमचे सहकारी समालोचक मोनिश पाटील आपल्या सोबत जोडले जातील. ठीक. सन्माननीय चेतनजी भोईर यांना मी विनंती करेन की आपण आमच्या नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडायचं. नमस्कार मंडळी, जय बजरंग भिनार आयोजित जय बजरंग चषक 2024 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सारंगाव 11 सारंगावच्या विपक्षामध्ये जनमान पोगाव अशी आपण दुसरी मॅच पाहणार आहोत आणि या मॅचचं करूयात आपण टॉस. नाणेफेकीचं कौल जिंकलं टीम पोगाव. मी मांडेकरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. वळत पोगाव संघाच्या कर्णधाराकडे. टॉस तर जिंकलाय, 3 षटकांची मॅच आहे, त्यामुळे काय डिसाइड करशील प्रथमतः? क्षेत्ररक्षण. अंडर 24च्या मॅचेस खेळताना कसं फील होत आहे आणि या मैदानावरती खेळतोयस, सो काय वाटतं? फर्स्ट ऑफ ऑल भिनार संघाचं अभिनंदन करेन की आम्हाला या स्पर्धेत एंट्री दिली आणि या ग्राउंडवर खेळायला भरपूर मजा येते. आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपण देऊयात पोगाव संघाला शुभेच्छा, ऑल द बेस्ट देऊया. तर टॉस रिपोर्ट, टीम पोगाव वॉन द टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. सन्माननीय रुपेशजी पाटील यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचे. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. बघा, चालू सामन्यामध्ये दामिनी 11 वडूनगर टीमला 2 धावांनी पेनलाइज करण्यात आलेला आहे, कारण हा संघ टॉस साठी उशिरा पोहोचला होता, त्याच्यामुळे 2 धावांची पेनल्टी आहे.
आपण दुसऱ्या डावामध्ये आता डावाला सुरुवात होत आहे आणि जेव्हा पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होईल तेव्हा जो काही स्कोर असेल दत्तकृपा कशिवली संघाचा त्या स्कोरमध्ये 2 धावा ऍड करणार आहोत. याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. फलंदाज पाठवून द्या. सर्व संघांना एक विनंती आहे, टॉस जेव्हा आम्ही घेत असतो तेव्हाच आपले फलंदाज लगेच पाठवून द्यायचे आहेत. ज्या संघाची बॅटिंग असणार आहे टॉसच्या दरम्यानच आपले फलंदाज मैदानामध्ये पोहोचले पाहिजेत. मोठं टार्गेट आहे, 45 धावा बनवायचे आहेत. प्रति षटक 15ची सरासरी गाठायची आहे. जय बजरंग स्पोर्ट्स भिनार आयोजित ही एक दमदार स्पर्धा अंडर-24 चॅम्पियनशिप. अंकल बोईर, कुमार कुंड आणि त्यांचे सर्व सहकारी यांची अपार मेहनत असलेली ही स्पर्धा आपण बघतोय. सलामीची जोडी विकी आणि आतिश. स्ट्रायकिंग एंडला विकी आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज दामिनी 11 वडुणवकर संघाकडून करण. पहिला बॉल, पहिलाच बॉल ओव्हर पिच, लॉफ्टेड फटका गोलंदाजाच्या डोक्यावरून सुंदर फटका, परंतु लॉंग ऑन मधून फिल्डर पोहोचलाय. जबरदस्त कमिटमेंट, 2 धावा जरूर मिळत आहेत. मात्र चांगलं क्रिकेट. ओव्हरपिच बॉल होता परंतु अगदी पायांमध्ये टाकलेला बॉल होता. यॉर्कर लेंथवर टाकायचा होता, पूर्णपणे यॉर्कर झाला नाहीये आणि त्याच्यावर एक चांगला फटका, परंतु तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण लॉंग ऑन मधून फिल्डर आले होते. अगदी लॉंग ऑफच्या दिशेनं 2 धावांचं संरक्षण केलंय, परंतु चांगली सुरुवात फलंदाजीमध्ये विकीने केली. अकोटप्प्याचा बॉल यावेळेला कडक पुल शॉट, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जबरदस्त फिल्डिंग. डीप मिड विकेटला बादल त्या ठिकाणी सज्ज होता. फक्त एकच धाव मिळते. हाही चांगला फटका होता, परंतु गॅप मध्ये खेळू शकला नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचले. टार्गेट मोठा आहे, 45 बनवायचे 3 ओव्हर्स मध्ये आणि हे हाय स्कोरिंग ग्राउंड देखील मानलं जातं. आउटफील्ड छान आहे, विशेषतः गॅप मध्ये जर खेळले तर लगेच चौकार मिळेल, टायमिंग जर तुमचं चांगलं असेल तर. ओ नो बॉलचा इशारा अक्रॉस द लाईन. पुन्हा एकदा बॉल चाललाय डीप मिड विकेटला. तिकडे बादल सज्ज. एकच धाव मिळेल, परंतु नो बॉल आहे, त्याच्यामुळे 2 धावा स्कोर मध्ये ऍड होतील. 2 धावांनीशी धावसंख्या जाऊन पोहोचले 5 वर. 5 रन्स विदाउट लॉस. दत्तकृपा कशिवली आणि त्यांच्या विरुद्ध दामिनी 11 वडुणवकर असा आजचा हा पहिला सामना. पुढचा बॉल फ्री हिट. सामना करेल फलंदाज विकी. करण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर पिच, त्याच्यावर घणागती प्रहार. बॉल चाललाय सीमारेषा पार. वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून दणदणीत षटकार. ग्रेट शॉट. उंच बॅकलिफ्टचा चांगला वापर येथे करत असताना फलंदाज विकी विस्फोटक फलंदाज आहे आणि पहिल्याच बॉल पासून तो चांगल्या टच मध्ये दिसतोय. प्रत्येक बॉल मिडल केलाय. पहिल्या बॉलवर 2 धावा मिळाल्या, दुसऱ्या बॉलवर सिंगल त्याने घेतली आणि आता फ्रीड बॉलवर त्याने ठोकलाय षटकार. पहिला षटकार येतो या डावातील. 6 धावांनी धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली. अरुण भोईर आणि मंगलदास भोईर यांचं आगमन झालेलं आहे. आपला सहर्ष स्वागत आहे जय बजरंग चषकाच्या दरम्यान. पुढचा बॉल. ओ यावेळेला चांगला यॉर्कर होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा यॉर्कर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु चुकीच्या लाईनवर बॅट होती. फलंदाज बीट होतोय. खरं तर मिड ऑफ आणि कव्हरच्या दरम्यान जो गॅप आहे तिथून बॉल काढण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क बनवता आला नाही. चेंडू आणि बॅटमध्ये फलंदाज विकीला यावेळेला चांगलं कमबॅक. गोलंदाज करण पुन्हा एकदा. ओ स्लोवर बॉल. सुरुवातीला खेळण्याचा प्रयत्न, नंतर बॅट काढून घ्यायची होती बॉलच्या लाईन पासून. असंच काहीसं वाटलं. थोडासा द्विधा मनस्थितीत सापडलेला होता फलंदाज. अखेर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. 1 धाव येथे मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 12. आज देखील झटपट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. काल आपण खरं तर पहिला सामना 4-4 षटकांचा खेळवला होता. नंतर वेळेअभावी 3-3 षटकांचे सामने आपल्याला करावे लागले आणि फार रंगतदार लढती पाहायला मिळाल्या होत्या. आज देखील रंगतदार लढतींची अपेक्षा क्रिकेट रसिकांना असणारच आहे. यावेळेला मोठा फटका. भीम टोला, वज्र टोला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला.
आतिशच्या बॅट मधून हा धमाकेदार षटकार ठोसास ठोसा दिला गेलेला आहे. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या अनुषंगाने सुरुवात केली आहे. पहिलं षटक झालंय समाप्त. धावसंख्या 18 प्लस पेनल्टीच्या 2 धावा स्कोअर मध्ये ऍड होत आहेत, याची नोंद घ्या दोन्ही संघ. धावसंख्या 20 रन्स विदाउट लॉस दत्तकृपा कशिवली. आता उर्वरित 2 ओव्हर्समध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. आज पहिल्याच मॅच मध्ये धावांचा पाऊस पाडला जात आहे. काल कुठेतरी गोलंदाजांचं वर्चस्व होतं. काही सामन्यांमध्ये जरूर फलंदाजांनी देखील भरपूर धावा कुठल्या होत्या, परंतु ओव्हरऑल कालचा जो खेळ आपण बघितला होता गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळाली होती. पण आज पहिल्या मॅचमध्ये आत्तापर्यंत तरी फलंदाजांचं वर्चस्व राहिलं आहे. पहिल्या डावामध्ये आपण बघितलं यतीशनं 22 धावा कुठून काढल्या, निहांशूने 10 धावांचं चांगलं योगदान दिलं आणि एकूण 44 धावांपर्यंत मजल मारली गेली दामिनी 11 वडूनगर संघाकडून. परंतु प्रत्युत्तरात पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा आणि पेनल्टीच्या 2 धावा पकडून 20 धावा स्कोअर बोर्डवर. दत्तकृपा कशिवली संघानं चांगली सुरुवात केली आहे. 12 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण. चला स्पीडअप करायचं आहे. 15 मिनिटांच्या आत आपल्याला 3 षटकं कंप्लीट करायचीच आहेत. 15 मिनिटे आपण ओलांडली तर लगेच 16व्या मिनिटाला आपला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा असेल. फिल्डिंग मध्ये आपण बघतो एक डीप एक्स्ट्रा कव्हरला एक लॉंग ऑफ. आता ऑन साइडला देखील भरपूर प्रोटेक्शन आहे. पहिला बॉल या षटकातील स्क्वेअर आहे वाईड. बादल आलाय गोलंदाजीसाठी. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय बी मध्ये. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहे. एकच धाव येथे मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 22 वर. 22 विदाउट एनी डॅमेज. धावांचा चांगला पाठलाग सुरू आहे. मोठी धावसंख्या येथे चेज होऊ शकते असं चित्र सध्या तरी दिसतंय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चांगला फटका. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा पार. नेत्रदीपक फटका. 4 धावा. आतिशच्या बॅट मधून एक सुंदर फटका. टायमिंग छान होतं आणि प्लेसमेंट वाखाणण्याजोगं होतं. 2 खेळाडूंना भेदत असताना बॉल निघून गेलाय. लॉंग ऑफ आणि डीप कव्हरच्या मध्यातून सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 26 वर. 26. क्षेत्ररक्षणामध्ये तेथे थोडासा बदल केला जात आहे. फिल्डरची अदला बदली देखील पाहायला मिळते. ऑफ साईडला आपण बघतोय सर्कलच्या आतमध्ये एक शॉर्ट थर्डमॅन आहे. बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. लो फुल टॉस. ऑन साईडला टर्न केलाय. डीप मिड विकेटला फिल्डर आहे तिकडे. एकच धाव घेण्याची संधी उपलब्ध होते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 27 वर जाऊन पोहोचले. समीकरण आपण बघतोय 9 चेंडू आणि 18 धावा. चेजिंग कंपल्सरी हा महत्वाचा नियम आहे या स्पर्धेमध्ये. चांगलं मनोरंजन दर्शकांचं होत असताना, प्रेक्षकांचं होत असताना आडव्या बॅटनं समोर उडवलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर डाऊन द बॉल. लॉंग ऑनला. ओहो, पहिल्या प्रयत्नात चूक घडली होती, मात्र दुसऱ्या प्रयत्नात झेल स्वीकारला गेलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का बसत असताना विकीच्या रूपात टीम दत्तकृपा कशिवलीला. चांगली बॅटिंग केली विकीनं. सुरुवात चांगली करून दिली आपल्या टीमला. 11 धावांचं योगदान दिल्यानंतर तो माघारी परततोय. धावसंख्या 1 बाद 27. आता 8 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण. अजूनही सामना दोलायमान स्थितीत आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. नवीन फलंदाज वंश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पोहोचताना दिसेल. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे वंश. अजूनही आक्रमक फटकेबाजी करावी लागणार आहे, कारण 8 बॉल्स मध्ये 18 धावा हेही तेवढं सोपं खरं तर समीकरण नाहीये. चांगली बॅटिंग येथून जरूर करावी लागेल. आतिश खेळपट्टीवर आहे, ज्यानं 12 धावांचं योगदान दिलंय. फक्त 4 चेंडू फेस केलेत. विकी 11 धावांचं योगदान देऊन माघारी परतलाय. स्ट्रायकिंग इनला नवीन फलंदाज वंश असेल. 8 चेंडू 18 धावा. बादल अँगल चेंज करतोय. राऊंड द विकेटनं जातोय, कारण वंश हा डावखुरा फलंदाज आहे, उंचपुरा फलंदाज आहे. लॉंग हँडलचा तो वापर जरूर करू शकतोय. पुढचा बॉल राऊंड द विकेट.
फुल टॉस. ओ माय गॉड, मिस टाइम फटका. लीडिंग एज लागली आहे. विकेट कीपर डाऊन द बॉल आणि सोपा झेल ड्रॉप होतोय. फार सोपा कॅच होता. अशा चुका करून चालणार नाहीये. याचा भुर्दंड भोगावा लागू शकतो. खरं तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा खालावलेला दिसलाय आपल्याला. काल देखील बरेचसे झेल ड्रॉप होत होते. याच्यावर विचार करावा लागणार आहे अंडर 24 खेळाडूंना. क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचा डिपार्टमेंट आहे. फक्त बॅटिंग आणि बॉलिंग चांगली करून तुम्ही सामना जिंकाल असं नाही, तर क्षेत्ररक्षण देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. आपण पहिल्या इनिंग्समध्ये देखील बघितलं, बरेचसे झेल ड्रॉप झाले होते. वंशला जीवदान मिळालंय. पुढचा बॉल सामना करतोय आतिश. व्हॉट अ शॉट. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. सीमारेषा पार. षटकार. ग्रेट शॉट बाय आतिश. हेलिकॉप्टरच उडवला होता ऑफ साइडला त्याने. विट होती, त्याचा फायदा घेतला. 6 धावा मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 वर. आता शेवटच्या ओव्हरमध्ये 11 धावांची आवश्यकता. पहिलाच सामना अतिशय रंगतदार अवस्थेत. यानंतर दुसरा सामना आपण बघणार आहोत. जय हनुमान पोगाव विरुद्ध सारंगाव 11 सारंगाव. पोगाव संघानं टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, जास्त वेळ नाहीये, फक्त 5 मिनिटं असतील. दामिनी 11 वडूनवघर संघ. वेळेचं बंधन आहे, हे लक्षात घ्यायचंय. सहा चेंडू आणि 11 धावा. रंगतदार अवस्थेत असलेला हा आजचा पहिला सामना. दत्तकृपा कशिवली विरुद्ध दामिनी 11 वडूनवघर. कशिवली संघ 45 धावांचा पाठलाग करत आहे. केवल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये फार मोठी जबाबदारी केवलच्या खांद्यांवर. 11 धावा डिफेंड करायच्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला वंच. षटकातील पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. ओ लॉफ्ट करायचं होत आहे ते. बॅटची कट लागली आणि त्यानंतर अगदी डोक्याच्या जवळपास बॉल लागला होता. खांद्याला मला वाटतं बॉल लागलाय बॅट्समनच्या. एक धाव जरूर मिळते. स्ट्राईक मात्र आतिशकडे आहे आणि ही एक जमेची बाब असणार आहे. आतिशनं अतिशय फलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत, एक चौकार देखील त्याने मारलाय आणि क्लासिक फटके देखील तो मारतोय. चेंडूच्या मेरिटवर खेळण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, चांगल्या टचमध्ये आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे जास्त स्ट्राईक जर राहिली तर कदाचित तो सामना संपवू शकतोय, सामना फिनिश करू शकतो. परंतु गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे चांगले चेंडू टाकण्याची. केवलला आपण बघतोय फिल्डिंगमध्ये थोडासा बदल, कारण रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आहे. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. अधिकचा वेळ घेता येणार नाही याची नोंद घ्या. ऑन साइडला डीप मिड विकेट. काऊ कॉर्नरला एक फिल्डर, एक लॉंग ऑन. पुढचा बॉल. ओ आखो टप्प्याचा होता हा बॉल. लवकर बॅट फिरवली, थोडासा संथ आला टप्पा पडल्यानंतर. फार वेगानं बॅट फिरवली होती. पुल करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आलेला नाहीये. महत्वाचा डॉट बॉल येतोय. आता समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 10 धावा. अतिशय अटीतटीचा हा सामना, चुरशीची लढत आहे. 4 बॉल्स 10. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे टाकलाय, स्विंग केला ऑन साइडला, गॅप मधून बॉल सीमा पार. बघायचे चौकार आहे की षटकार. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान जो गॅप होता त्या गॅप मधून बॉल पाठवलाय आणि 4 धावांचा इशारा येतोय पंचांकडून. चौकार, 1 बाउंस चौकार. यस, थोडासा अलीकडे पडला सीमारेषेच्या, नाहीतर हा षटकार देखील झाला असता. परंतु 4 मौलिक धावा मिळत आहेत. गरज होती मोठ्या फटक्याची. समीकरण 3 चेंडू आणि 6 धावा. मोठा फटका, एक चांगला बॉल. केवल ओव्हर द विकेट. खेचलाय ऑन साइडला, फिल्डर आहे तिकडे, मात्र पुन्हा गॅप मधून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त फिल्डिंग.
100% कमिटमेंट डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 2 धावा वाचवल्या फिल्डरनं. 2 धावा मिळत आहेत. स्ट्राईक पुन्हा एकदा असेल आतिशकडे. आता आतिश विरुद्ध दामिनी 11 वडूनगर असाच हा सामना रंगताना दिसतोय. 2 चेंडू बाकी आहेत. 4 धावांची आवश्यकता. धावसंख्या झाली 41. टार्गेट आहे 45चं. 41 धावा फलकावर. 2 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता. दत्तकृपा कशिवली संघाला. व्हॉट अ मॅच. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. अजूनही सांगता येणार नाहीये, भाकीत करता येणार नाही की कुठला संघ जिंकेल. वडूनगर टीमला जिंकायचं असेल तर 2 अतिशय चांगले चेंडू टाकावे लागतील गोलंदाज केवलला. चेजिंग कंपल्सरी आहे, याची पुन्हा एकदा नोंद घ्यायची आहे. वंश नॉन स्ट्रायकर सेनला आहे, मात्र आतिशकडे स्ट्राईक. उंच उडवला यावेळेला, आकाशाला गवसणी घातली आहे. फिल्डर जज करतोय डीप मिड विकेटला आणि जबरदस्त कॅच. बिग विकेट. आतिशी खेळ येथे समाप्त होते. आता शेवटच्या बॉलवर 4 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता दत्तकृपा कशिवली संघाला. बादल होता डीप मिड विकेटला, अतिशय चांगला फिल्डर आहे. अगदी पहिल्या बॉल पासून बादलचं क्षेत्ररक्षण लाजवाब राहिलंय. अवघड झेल होता कारण भरपूर उंच उडाला होता चेंडू आणि दबावाच्या स्थितीमध्ये अशा प्रकारची झेल टिपणं कधीच सोपं नसतं, परंतु बादलने ते करून दाखवलंय. अप्रतिम कॅच. मात्र चांगली बॅटिंग केल्यानंतर आतिश बाद झालाय. 24 धावा त्याने बनवल्या, पण सामना त्याला फिनिश करता आलेला नाही. 1 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण येऊन ठेपलंय या मॅच मध्ये. लास्ट बॉल थ्रिलर. आजचा पहिलाच सामना, तिसरा आणि शेवटचा दिवस आपण एन्जॉय करतोय. जय बजरंग चषक 2024-25 भिनार अंडर-24 चॅम्पियनशिप. शेवटच्या बॉलचा सामना करण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये आकाशामध्ये चेंडू पाठवेल की गॅप मधून मारेल, कारण 4 धावा बनवायच्या आहेत. बाउंड्री पाहिजे. 3 धावांनी देखील काम होणार नाहीये. चेजिंग कंपल्सरी आहे. चांगली गोलंदाजी केली शेवटच्या ओव्हरमध्ये केवलनं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये गोलंदाज खर्चिक ठरले होते करण आणि बादल. दरम्यान जगदीश गुळवी यांचं आगमन झालेलं आहे. दिनाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लेजेंडरी खेळाडू आहेत. 1 चेंडू 4 धावा. केवल टू आकाश. फुल टॉस and is dispatched it. That's gone all the way. 6 रन्स. दत्तकृपा कशिवली संघानं सामना जिंकलाय. गोल्डन षटकार आकाशच्या बॅट मधून. शेवटचा बॉल कमजोर टाकला. फ्लिक करत असताना बॉल पाठवून दिला स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. आकाशनं अखेर आकाशाला गवसणी घातली आणि विजयाला देखील गवसणी घातली आहे. वेल प्लेड दत्तकृपा कशिवली. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टफ लक दामिनी 11 वडूनगर. अप्रतिम पहिलाच सामना. लगेच आपण देऊयात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय आतिश. 24 धावांची अप्रतिम खेळी. कारण आतिशने जर चांगली बॅटिंग केली नसती तर आकाशला ही संधी मिळाली नसती शेवटच्या बॉलवर मोठा फटका खेळण्याची आणि सामना जिंकून देण्याची. आतिशनं खऱ्या अर्थानं विजयाची पायाभरणी केली. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आपण देणार आहोत, जी आपल्याला लाभलेली आहे सन्माननीय भगवान भोईर साहेबांच्या माध्यमातून आणि अमर भगवान भोईर साहेबांच्या माध्यमातून. राजू म्हात्रे साहेब कशिवली यांचं आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत आहे. अरुणजी भोईर आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर या. त्यांच्या शुभास्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. व्हेरी वेल प्लेड आतिश. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. नवीन मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. अजिबात वेळ दवडू नका. सर्व संघांनी लक्षात घ्या 3 ओव्हरसाठी फक्त 15 मिनिटं, त्यापेक्षा एकही मिनिट जास्त खर्च करता येणार नाहीये.
नाहीतर लगेच तुमचा एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असेल. फलंदाजांनी देखील याची नोंद घ्या. तुम्ही देखील जास्त वेळ खर्च करू नका, नाहीतर तुमच्या टीमला देखील पेनलाइज करण्यात येईल. सारंगाव विरुद्ध जय हनुमान पोगाव. पोगाव वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आम्ही करीत आहोत कॉमेंट्री बॉक्स में बदल, कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन, आणि आता आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ झिडके आमचे सहकारी समालोचक मोनिश पाटील. हो चेक. धन्यवाद जय गरज सर.